आता 6 मुली बोलायचं. याशिवाय तुम्हाला कुठले खेळ खेळायला आवडतात? बॅडमिंटन, फुटबॉल, फुटबॉल, बुद्धिबळ, चालेल का? चालेल का? बोल 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 बेटा बोल. बॅडमिंटन ठीक ना. बॅडमिंटन दे ना. बोल शाबास. बॅडमिंटन दिलं पुढच्या वर्षी. पुढे बोला. तुम्ही द्याला तेवढं बोलणार. तुमच्या तोंडातून तेवढंच मिळणार. बोल ना. कशा दुसरं बोल. जेवढं मिळणार मागा तेवढंच मिळणार. मागितले जास्त दिलं मग नको राहत नाही त्याला. दोनच पाहिजे. दुसरं नको ना काय. अरे शाबास. आणखी कोण आहे? दोरी उड्या पाहिजेत का? दोरी उड्या धन्यवाद. ठीक आहे. तुझी कोण बोलणार? वाचन म्हणून पाहिजे. मला असे विषय सांगितला तुमच्या ग्रंथालयाच्या दृष्टीने. 5-6 महिन्यापूर्वी कुठे बाईंना पण मॅडमला कल्पना होती, गाडीतून त्यांना कल्पना दिली. 5-6 महिन्यापूर्वी एक छोटीशी बातमी लोकमत किंवा पुढारी त्याच्यात वाटण्यात आली होती. तिथे महिलांचे मुलींच्या स्पर्धा झाल्या. मोठं कॉलेजचं काय ते मैदान होतं, ते मुलींच्या स्पर्धा झाल्या. 16 की 22 संघ काहीतरी तिथे उपस्थित होते, भाग घेतला. आणि त्याच्यामध्ये या भागातल्या 4 महिला आश्रमातल्या मुलींनी पण भाग घेतला होता. सर्वजण सुदैव म्हणा. आणि त्यांच्या बाजूला जे 16 संघ होते काय ते सर्व सुखवस्तूने चांगल्या ज्यांना सुविधा मिळत होत्या, चांगल्या वस्तीत वावरणाऱ्या, चांगल्या वातावरण अशा मुली होत्या. आणि या आश्रमातल्या मुली होत्या. म्हणजे एकच पालक आहे, 2 पालक नाही किंवा असंच काही त्यांच्यावर वेगळे काही सामाजिक वैयक्तिक परिस्थितीमध्ये आश्रमात राहत होत्या अशा मुलींचे संघ होत्या. त्या मुलींच्या कर्तृत्वाने आणि ते सुखवस्तू शहरात चांगल्या सुविधा उपभोगणाऱ्या मुलींच्या आईने दुर्दैवाने म्हणा असंच मी म्हणतोय पहिले 2 नंबर आले ते आश्रम शाळा 2 वेगवेगळ्या आश्रम शाळांना मिळाले. मग ज्यांनी प्रॅक्टिस केली, सराव केला, वगैरे काय सकाळी 2 मिनिटं घेतलं असेल, काय घेतलं असेल, सकाळी म्हणून प्रॅक्टिसला गेले असते. म्हणजे त्या परिस्थितीत जाऊन त्यांनी बक्षीस मिळवलं. आणि बक्षीस समारंभ झाल्यानंतर जेव्हा वर्ग सोडण्याची वेळ आली तर बाजूच्या वर्गातल्या मुलांनी सांगितलं आमची काही वस्तू चोरीला गेल्या. आळ कोणाला आला तर पहिला नंबर मिळाला होता त्यांची बाजूची खोली होती. त्यांच्या बाजूच्या खोलीने मुलींनी सांगितलं आमच्या वस्तू चोरीला गेल्या. त्यांच्या त्या काळभोर म्हणून एक पर्यवेक्षिका होत्या. त्यांनी सांगितलं की मी माझ्या मुलींची गॅरंटी, माझ्या स्वतःच्या मुलीची गॅरंटी देणार नाही, पण आश्रमातल्या मुलींची गॅरंटी देत याच्यासाठी की आश्रमात पडलेली वस्तू ते मला उठून आणून देत नाही, मला सांगायला येतात ही वस्तू इथे पडलेली आहे म्हणून. मग शेवटी त्या मुलींचा जो आत्मसन्मान असतो तो फार वेगळा प्रकार. तो अभिमानापेक्षा आत्मसन्मानाची नेहमी पूजा करा. आणि त्या मुलींनी सांगितलं आमच्या तुम्ही तपासणी घ्या आणि आमच्यावर सर्वांची घ्या. त्या आश्रमातल्या मुलींनी सांगितल्यानंतर जेव्हा तपासणीला सुरुवात झाली, बाहेर बोलवलं सर्वांना, मुलींना बाहेर काढलं, तेव्हा त्यातल्या मुलींनी बाजूच्या मुलींनी सांगितलं की आम्ही मस्करी म्हणून आम्ही वस्तू दुसऱ्या मुलींना याचा कोण नाही, निराधार आहे काय म्हणून तुम्ही नेचर आरोप केले. ही बातमी वाचलेली कुठेतरी वेगळं वाटलं. आणि त्या उद्देशाने नंतर मग महिला आश्रमामध्ये 46 मुलींना आम्ही काय वस्तू चोरीला गेली याचा आरोप घेतला असेल तर कोण सांगेल मला. वेळ घेऊन आम्हाला पुरेशा लहान मुलं आहे शाळेची, काय वस्तू चोरीला गेली काय सांगितलं असेल बोला बरं. त्या मुलीने त्यांच्यावर काय आरोप केला, कुठल्या वस्तू चोरीचा आरोप करता सांगू शका. एक पावडरचा डबा आणि आरसा, पण आळ घातला होता चोरीचा. त्यांना अपमानित करण्याची जी वस्तू जरी छोटी असली तरी त्यांचा अपमान केला. आणि ते वाटण्यात आल्यानंतर त्या 45 मुलींना ज्या वस्तू ज्या त्या वापरत होत्या त्या वस्तूचा समावेश असलेली 25 डबे आम्ही महिला आश्रमात दिलेले आहे. मयुरी मोरे एक पुढे
ही धागेवाली कुठे या नाही तुझ्याकडे ठेवायचा तो डबा उघडायचा हा डबा उघडायचा आम्ही बोलतोय तोपर्यंत आणि हा कागद इथे लावलेला आहे इथं ते नो हा कागद लावलेला आहे वस्तू आहेत तेवढ्या वस्तू आहेत की नाही बघायचं हे तुझ्या वस्तू आहेत तू घ्यायचं त्या वस्तू तुला चेक करून घे काय काय आहे ते बघ खरंच बारीक सारीक विद्यार्थ्यांना लागणाऱ्या वस्तूंची देखील काळजी घेणारे मंडळ आहे. डोळ्यात अश्रू येतात कारण स्वतःसाठी जगणं खूप जण करतात, दुसऱ्यांसाठी जगणं हे फार श्रमाची गोष्ट आहे. मी यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आपल्या या पाहुण्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज आमच्या शाळेचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आज आपल्या अंगणवाडी